स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, आध्यात्मिकता म्हणजे काय? यंग क्राऊडला ते खूप अट्रॅक्ट पण करतं. म्हणजे इज नॉट स्पिरिच्युअलिटी. द बॅकबोन ऑफ द लाईफ म्हणू शकतो आपण. जे ज्ञान आहे ते जगासमोर आणलेलं आहे. म्हणजे गेली 9 वर्ष झाली मी ह्या मार्गावरती आहे. आय मेडिटेट. डू यू मेडिटेट? इमोशन्स माझे कंट्रोलमध्ये आहेत की टाइम नाहीये. लोक म्हणतात अरे मी तर डोळे बंद करू शकत नाही. तेव्हा मग ते म्हणायचे मला आता 2 तास ध्यान करायला पाहिजे. कदाचित त्या गोष्टीमुळे लाईफ ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं, जसं माझं झालं. इट इज अ इन्व्हेस्टमेंट ऑफ टाइम. म्हणजे खूप सुंदर स्टोरी आहे. आय 100% 200% ऍग्री ऑन दॅट. की आवडला होता म्हणून तो पुढे कंटिन्यू केला. मला असं वाटतं की स्ट्रेस येतोय ना मला, इट्स नॉट प्रॉब्लेम. दॅट इज द बेस्ट डिसिजन ऑफ माय लाईफ. मी माझी स्टोरी सांगते. इट वॉज अ लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स ऍक्च्युली. मला असं वाटतं ह्या प्रश्नांचं एकच उत्तर आलंय. म्हणजे डॉक्टर पण आश्चर्यचकित होतं की हे कसं काय शक्य आहे. तो माणूस अचानक उठून उभा राहिला आणि चालायला लागला. पहिला प्रोग्राम जो पहिली स्टेपिंग स्टोन आहे तो आहे डेफिनेटली लोकांना उत्सुकता आहे की नेमकं हे काय आहे.